मॅडम, जव्हार ही एक ऐतिहासिक नगर परिषद आहे आणि ह्या नगर परिषदेची आता ही इलेक्शन होते. आपण नगराध्यक्ष म्हणून आज फॉर्म भरताय. नक्कीच ज्यावेळेला तुम्ही मतदारांच्या पुढे जाणार, कुठले मुद्दे तुमच्या समोर असणार? जव्हारचा संपूर्णपणे विकास हाच महत्वाचा मुद्दा आमच्या समोर असणार आहे. राज्यात आणि देशामध्ये बीजेपीचं सरकार आहे. फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जव्हार शहरातील संपूर्ण कामे आणि निधी मिळवून त्याचा संपूर्णपणे विकास करणे हाच महत्वाचा मुद्दा राहील आमच्या पुढे. तर आता जितके मुद्दे होत नाही, बीजेपी स्वतः आता जी काही स्वतंत्र निवडणूक लढते, कुठल्या पक्षाचं आव्हान तुमच्या समोर असणार? भारतीय जनता पार्टी ही कुठल्याही आव्हानाला न घाबरणारी पार्टी आहे. आम्ही यापुढे सुद्धा जव्हार गावासाठी भरघोस असं काम आम्ही करत आलो आहोत आणि यापुढे सुद्धा जव्हार शहरासाठी आम्ही भरघोस असं काम करत राहणार आहे. जव्हार शहराचा जो यापूर्वी रखडलेला विकास आहे तो विकास 100% आम्ही पूर्ण करू. तो विकास आम्ही जव्हार शहर हे विकासाच्या पथ्यावर नेऊ आणि आव्हान हा विषय नाही. जेव्हा आमचं एकच उद्दिष्ट आहे का जव्हार शहराचा विकास करणं, त्या दृष्टीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत आणि आम्हाला 100% खात्री आहे ही निवडणूक आम्ही लढू आणि जव्हार शहरातील जनतेचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. आम्ही ही निवडणूक 100% जिंकू. आज आपण किती अर्ज दाखल केले? आज आपले जवळजवळ सगळे 20-24 अर्ज दाखल होऊन त्याच्याबरोबर आपले डमीचे सुद्धा अर्ज दाखल होतील अशी आशा आहे. समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन Subscribe for more content.